हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलो शेतामध्ये आणि सकाळच्या वाजलेत 9:30 आणि हे बघू शकताय कालचं काम जे झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे. म्हणजे की आपण बॉक्स उभा केले होते तर ते चांगल्या पद्धतीने आता आय गेस वाळलेलं आहे. तर त्याच्यावरती आपल्याला पाणी मारायचं. एका बॉक्सचं राहिलेलं आहे ते आज करून घेतील, बाकी 3 बॉक्सचं झालेलं आहे. तर त्याचबरोबर आज येताना आपण 12 लिटर दूध घेऊन आलो म्हशीचं. याचं कारण की आपल्याला थोडंसं आंब्याच्या बागेमध्ये बागेसाठी औषध तयार करायचं आहे. तर त्यासाठीच आपण दूध आज परचेस केलेलं आहे. तर ते कशासाठी केलेलं आहे, त्याचे फायदे काय आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला यू एस आणि इंडियामध्ये जे ट्रेड झालेलं आहे, जे डील साईन झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघू शकताय हे 5 लिटरचं आहे, हे 7 लिटरचं आहे. हे 2 कॅनमध्ये दूध आणलेलं आहे. तर आपण थोडंसं अपडेट घेणार आहे काय चालू आहे काय नाही. त्याच्यानंतर मग जे टास्क असतील ते कंप्लीट करूया. तर बोर चालू केलेली आहे आपण. आपल्याला त्याच्यावरती पाणी मारायचं आहे. तर पहिल्यांदा हा आपण ड्रम भरून घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एक अर्धा पाऊण HP मोटर टाकलेली आहे. तिथून पाणी लिफ्ट करतो, म्हणजे इथून खतं वगैरे सोडतो. तर हे खत आय गेस कशासाठी तर तयार केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक बॉक्सचे जे फिनिशिंग केलं सिमेंटचं त्याच्यावरती पाणी मारून घ्यायचं आहे. याचं कारण की जेवढं ठरलेल्या पिरियड ऑफ टाईममध्ये आपण या सिमेंटवरती पाणी मारू तेवढं ते स्ट्रॉंग बनतं. त्यासाठी आपल्याला हे पाणी कंटिन्यू एक आठवडाभर तरी चांगल्या पद्धतीने मारलं तर ते जास्त मजबूत होतं. त्याच्यामुळे आपण हे पाणी मारून घेतो आहे आणि याच्यावरती स्ट्रक्चर करतो आपण, जेणेकरून आतमध्ये पाणी स्टॉप राहिलं पाहिजे. आपल्याला सारखं हे 3 टाईम पाणी मारण्यात वेळ जाऊ नये, त्यासाठी आपण हे करून घेऊया. त्यासाठी थोडंसं आपल्याला खोऱ्या वगैरे लागेल, ते सध्या नसल्यामुळे इथं आपण फक्त पाणी मारून घेतो आहे. तर त्याच्यानंतर एक टास्क असाईन झालं आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या द्राक्ष बागेसाठी जे खत तयार केलेलं आहे तुम्ही पाहिलं ते आपल्याला सोडून घ्यायचं आहे. जे 48-47-00 या नावाने आहे, त्याचे फायदे मी चेक करतो आहे. तर ते आपल्याला सोडून द्यायचं आहे, कारण मी माझ्या लर्निंग फेजमध्ये आहे. एव्हरी सिंगल टास्क मी शिकतो आहे आणि हे मला परफेक्टली शिकायचं आहे. त्याच्यामुळं मी हे स्टेप बाय स्टेप जातो आहे. हे शिकणंसुद्धा खूप मोठं टास्क आहे, कारण की एवढे सगळे वॉल आहेत, कोणता म्हणून कुठं जातं हे कुणाला समजणार नाही. पण आपण लगेच शिकलेलो आहे, कारण की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि ती गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर तुम्ही त्या गोष्टी लगेच अडॉप्ट करता शिकता. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीवरती फोकस करा. कोण काय म्हणता विचार करू नका, छोटे असू द्या मोठे असू द्या, फक्त करत राहा. रिझल्ट एका दिवसात दिसत नाही पण दिसतात. त्यामुळे ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्यासाठी फोकस करा. बाकी चला आता आपण याला खात सोडून घेणार आहे. तर गाईज बघू शकता आहे दुसरा खत तयार केलेला आहे आपण. आपल्याला हे आंब्या बागेसाठी सोडायचं आहे. पहिला जो सोडला आपण द्राक्षाला सोडला, आता पुन्हा जाऊन तिथं आपल्याला जे वॉल सिस्टीम आहे ते चेंज करायचं आहे, आंब्याला सोडायचं आहे आणि पुन्हा आंब्याला सोडून झाल्यानंतर द्राक्षाला सोडायचं आहे. तर असं आपण जेव्हा पाणी सोडतो तेव्हा कोणते ना कोणते खतं सोडतो जे अपटेक करण्यासाठी चांगले असतात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येतील. त्यासाठी आपण शेड्यूलप्रमाणे जातो आहे, जे की तुम्हाला कळेलच त्याचा फायदा काय होतं शेड्यूल काय आहे. कारण की मी सध्या लर्निंग स्टेजमध्ये आहे, मलाच प्रॉपर नॉलेज घ्यायला थोडासा वेळ लागेल, एक 8-15 दिवस लागतील. त्याच्यानंतर मी प्रॉपर तुम्हाला सगळं शेअर करेल, कोणता फायदा आहे, काय फायदा होतो आणि का दिलं पाहिजे, कधी दिलं पाहिजे. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. बाकी हे इकडून येते ते बोरचं पाणी येतं, ह्याच्यामध्ये आपण घेतो. इथून एक मोटर आहे जिथून आपण खत सोडतो, ते डिरेक्टली फिल्टरला कनेक्ट केलेलं आहे, जेणेकरून आपलं जे कष्ट आहे बाकीचं ते कमी होतं. तर हे आता खत तयार झालेलं आहे. आपण बंद करूया आता बोरची मोटर प्लस हे पण. हे अजून थोडंसं भरू देऊया आपण आणि कट. तर बोरची मोटर बंद करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या प्लॉटला द्राक्षाचं पाणी लावून
आंब्याला खत सोडायचं आणि त्याच्यानंतर आंब्याला खत सोडून झाल्यानंतर पहिल्या प्लॉटला खत सोडायचं. तर हे शेड्यूलवालंच आहे. बोर बंद करता का तेवढी? तर बोर बंद केल्यानंतर आपल्याला आता वॉल फिरवायचे आहेत. ते फिरवून झाल्यानंतर मग आंब्याला खत सोडायचं आहे. त्याच्या आधी 11 वाजत आलेले आहेत. टाईम इज ओव्हर 2 नंबर प्लॉटचा. तर चला आता थोडंसं ते वॉल बघूया आपण. बघू शकताय 10:58 झालेले आहेत. 2 मिनटामध्ये आपल्याला बंद करून टाकायचं. जास्त पाणी पण उपयोगाचं नसतं आणि कमी पाणी पण उपयोगाचं नसतं. सॉईल मॉइश्चर बघूनच पाणी दिलं पाहिजे. त्यासाठी सेन्सर अवेलेबल आहेत किंवा आपले रँडम एक जुनी मेथड आहे जी की खड्डा घेऊन बघणे. त्याच्यानुसार पण कळतं आपल्या सॉईलचं मॉइश्चर किती आहे. त्याच्यानुसार आपण पाणी दिलं पाहिजे. थोडंसं आपण आता वॉल फिरून घेऊया. आणि आता आपल्याला बागेमध्ये जाऊन बागेतले वॉल जे आहेत 6 वॉल्स आपले टोटल आहेत ते पहिल्यांदा चेंज करून घेऊया आपण. बाकी पीसफुल वातावरण आहे, काम आहे, पण पीस पण महत्त्वाचं आहे. इथं जर कालवा असेल तर तुम्ही जर किती जरी पैसा कमवला काय कमवला तर त्याचा काही उपयोग नाही. समाधान पाहिजे. त्यामुळं जे करतो आहे त्याच्यामध्ये आनंद मानता आला पाहिजे. आणि तिच्या आईला चिखलात पायी गेला असं. चला तर आपल्याला वॉल जे आहेत ते आता चेंज करायचे आहेत. तर ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे त्या पद्धतीने वॉल फिरवून घेतलेले आहेत. आणि इकडे बघताय तो दुसरा प्लॉट आहे, इकडे बघताय तो पहिला प्लॉट आहे. तर आता आपण पहिल्या प्लॉटला पाणी लावलं आहे, जे की आपण 2 तास पाणी सोडेल. त्याच्यानंतर थोडंसं सोडून कट. मग जे आंबे आपल्याला ऑनलाईन सेल करायचे त्यांना आपल्याला पाणी द्यायचं आहे, जे की बांधावरती आहेत. टोटली ऑर्गॅनिक आहे, त्याला आपण काहीच करत नाही. आणि हे जे बाग आहे ते पण ऑर्गॅनिकच आहे, पण त्याला आपण इतर जरी खतं सोडतो, न्यूट्रिशन असेल खाली जमिनीतून, वॉटर सोल्युबल असतील, पण त्याला तसं कोणतं सोडत नाही आपण. त्याच्यामुळेच ते आपण सेल करतो. त्यासाठी वेबसाईटवर आंबे ऑर्डर करायचे जेव्हा सीझन चालू होईल तेव्हा. तर लॉस्टेड इन वाईन यार्ड. तर काहीच बघू शकताय ते फिल्टरचे जे आपण बोलतो ते चेंज केले. आंब्याच्या 4थ्या प्लॉटला पाणी सोडलं, खत सोडलं, तिसऱ्याला पाणी सोडलं, आता तिसऱ्याला खत सोडतो. त्यानंतर द्राक्षाच्या 2ऱ्या प्लॉटला पाणी सोडून खत सोडलं. आता पहिल्याला पण सेम खत सोडून पाणी सोडलं, त्याचं मोटर बंद केली. आता आंब्याच्या 3ऱ्या प्लॉटला आपल्याला खत सोडायचं. खत तयार केलेलं आहे, ते खत सोडायचं आहे. भेंडी ह्याच्या राड्यात पडलो, थोडंसं पाय अडकला, पडलो, मोबाईल घासत गेला, 1 साईड डॅमेज, पण बाकी काय नाही. स्क्रीन वगैरे ओके आहे, पण स्क्रॅचेस खतरनाक आलेले आहेत. आता थोडंसं लागलं, पण ते ग्लोव्ज असल्यामुळे जाणवलं नाही. बाकी आता आंब्याच्या बागेला आपण खत सोडतो आहे, त्याच्यानंतर आंब्याचं पाणी बंद करून दुसऱ्याला लावायचं आहे. तर चला, बाकी हे औषध पण तयार कर. दूध आणलेलं आहे, गुळ आहे, 6BA, प्लॅनोफिक्स, बाकी बरंचसं काय काय आहे. तर चलिए सुरू करते हैं. तर 3ऱ्या प्लॉटला आपलं पाणी आणि खत लावून झालेलं आहे. 15 मिनटानंतर मी मोटर बंद करेल. वॉल आपल्याला 2ऱ्या प्लॉटला सोडायचं आहे. त्याच्यानंतर सेम आहे खत सोडायचं, 1 तास बंद करायचं. पहिलं 4 वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे. त्याच्या आधी जर तुम्ही इकडे पाहिलं तर गूळ, दूध, ह्युमिक ॲसिड, त्याचबरोबर 6BA, त्याचं सॉल्वंट आणि प्लॅनोफिक्स, हे सर्व जे लागणारं मटेरियल आपण आणून ठेवलेलं आहे. बसून होतोच तर मी गूळ फोडून घेतला, बाकीचं जे आहे ते लेबर आपले फोडून घेतली. बट नाव आय एम अ मल्टीटास्किंग मॅन, कारण की एका वेळेस मी भरपूर सारे टास्क करायला लागलेलो आहे. त्याच्या आधी फक्त रील्स स्क्रोल करणे, टाईमपास करणे ह्यात वेळ गेला जेव्हा पुण्यामध्ये होतो तेव्हा. पण ते आपल्याला, माझ्या बुद्धीला पटत नव्हतं की आपल्याला हे करायचं नाही तर का टाईमपास करायचा. बाकी कम्फर्ट होता, जॉब होता, सगळं होतं, पण
ते आपल्याला करायचंच नाही, तर मग त्याच्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थच नाही म्हणलं. बाकी कोण काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा तुला काय वाटते, मला काय वाटतं हा विचार केला मी. आणि नाव आय एम डुईंग फार्मिंग. तर गाईज, आफ्टर लंच ब्रेक आय एम बॅक टू बेस कॅम्प. आणि या झाडांना आपण पाणी सोडलं होतं, बांधावरचे आहेत. आपण सर्वप्रथम शेत घेतल्यानंतर लावली होती, त्यांना पाणी सोडलेलं आहे, बऱ्यापैकी भिजलेलं आहे. आता बंद करून टाकणार आहे. याचं कारण की जे उद्या शेड करायला माणसं येणार आहेत त्यांना काही तकलीफ नको. तर मी विचार करतो इथलं कुठला वॉल फिरवला होता, तर हा एकच फिरवला होता. चला, तर बघू शकताय मध्याह्न आहे, दुपार झालेली आहे, 2 वाजून. मध्याह्न म्हणायची का काय म्हणायची नाही माहिती मला, पण दुपार झालेली, डोक्यावरती सूर्य होता, थोडासा आता साईडला सरकलेला आहे. आणि तुम्ही जर इकडं पाहिलं तर मध्ये आपण अशा पद्धतीने पाण्यासाठी जागा ठेवली होती, जेणेकरून मोकळ्या पद्धतीने आणि चांगलं पाणी जास्त देता यावं. तर इकडं बघू शकताय त्याच पद्धतीनं आपण भिजवलेलं आहे. आणि आता जे वॉल्स होते ते आपण आहे तसे करून ठेवूया, कारण की जर जास्त पाणी दिलं तर पाझरून इकडे येते, आणि इकडे जर आलं तर हे जे शेड उभा करायचं इथं प्रॉब्लेम येऊन जाईल, काम करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण बंद करून टाकतोय. बाकी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं इथं तर पाणी तुम्हाला दिसेलच. तर चला, तर हे पाणी बंद केल्यानंतर आपल्याला जे टास्क आहे ते म्हणजे इथं पाणी मारायचं आहे, पण भेंडी वॉल चालू करायचा राहील. फक, ठीक आहे, होत्यात गडबडीत गोष्टी. ते वॉल चालू करून याच्यावरती सेकंड टाईम पाणी मारायचं. 3 टाईम पाणी ॲटलिस्ट मारलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. तर तिथलं एक वॉल चालू करायचं. त्याला 2 वॉल आहेत, एक केलं एक राहिला. इट्स ओके, होता है. बड़ी बड़ी बातों में छोटी छोटी बातें मिस हो जाती है. यही है वो साला. तो अभी इसको चालू किया, अभी निकलते हैं और उसको अच्छे से पानी मारते हैं, बाद में देखते हैं. आज के लिए इतना ही टास्क काफ़ी है आई गेस. तर गाईज तुम्ही बघू शकताय तर आपल्या द्राक्ष बागेसाठी स्प्रेचा शेड्यूलवाला स्प्रे आहे, ते घेण्याचं काम चालू आहे, औषध बनवण्याचं. आणि त्याचबरोबर इकडे जर पाहिलं तर आपली जी जनावरं आहेत त्या युजल बाहेर फिरून मुगा चारा खाऊन आलेले आहेत, जेणेकरून त्यांची तब्येत चांगली राहते, दूध चांगलं मिळतं आणि वेगवेगळा चारा त्यांच्या पोटात जातो, त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली राहते, त्यांची तब्येत चांगली राहते. त्याच्यामुळेच आपण त्यांना रोज डेली बाहेर फिरायला सोडतो. आणि ते जवळ एक लेक आहे, त्याच्यामध्ये ते जातात, आंघोळ होते त्यांची, स्वच्छ होतात ते. बाकी सगळंच फायदा आहे ओव्हरऑल, त्याच्यामुळं आपण त्यांना मोकळं सोडतो. तर शेड्यूलवाला स्प्रे आहे ग्रेप्सचा आपला, ते घ्यायचा आहे 2 प्लॉटवरती, जो की आळीचा आहे. आणि त्यानंतर आजच्या पुरतं टास्क कंप्लीट होऊन जातील, कारण की जे मका काल पेरायची म्हणत होतो ते आज सकाळी पेरून घेतली, ते थोडं शूट करायचं म्हणून नाही बाकीच्या कामामुळं, पण ते पेरून झालेले आहे, थोडीशी कमी पडली ती उद्या पेरतील, कारण की आज आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. तर त्याचंच काम चालू आहे. आता मिल्किंगची प्रोसेस चालू होईल, जे की तुम्ही कशा पद्धतीने होते जर पाहिली नसेल तर यूट्यूब चॅनलवरती आहे, मी इथं खाली मेन्शन करतो, तुम्ही अवश्य जाऊन पाहू शकता. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू.